आता गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईतल्या गिरगाव आणि घाटकोपर या परिसरामध्ये घडलेल्या घटनांच्या अनुषंगाने अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी मराठी माणसाला डावलणाऱ्यांना मत देऊ नका असं आवाहन केलं होतं। मराठी नॉट वेलकम म्हणणाऱ्या आणि मराठी लोकांना घरं न देणाऱ्या लोकांचं समर्थन करणाऱ्या उमेदवारांना कृपया आपलं बहुमूल्य मत देऊ नका असं रेणुका शहाणेंनी म्हटलं होतं। आणि रेणुका शहाणे यांनी या संदर्भात सोशल मीडियावरून केलेल्या पोस्टची चांगली चर्चा रंगली होती। आणि या सगळ्या वादात तर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उडी घेतली आहे। त्यांनी रेणुका शहाणे यांना जाहीर पत्र लिहून काही सवाल विचारले। तुमचा टायमिंग पाहता राजकारणाची शंका येते असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय। चित्रा वाघ यांनी रेणुका शहाणे यांना लिहिलेलं हे पत्र मराठी मतदारांना केलेल्या आवाहनाचं टायमिंग पाहता यामागे आपला राजकीय हेतू आहे का असो, तसंच एखादा व्यक्ती मराठी असल्यामुळे घर आणि नोकरी नाकारली जात असेल तर निषेधच करते, पण मी आपणास विचारू इच्छिते की आपण घाटकोपर मधील सोसायटीमध्ये स्वतः खात्री केली होती का? कारण माझ्या माहितीस्तव त्या सोसायटीमध्ये समान संख्येने मराठी परिवार सुद्धा गुण्या गोविंदाने नांदतात आणि मराठी भाषेचा आदर केलाच पाहिजे, पण तिचा वापर फक्त राजकीय हेतू करता होता कामा नये। मुंबईकर कोरोनाच्या संकटात असताना ज्यांनी करोडो रुपये लुटून खाल्ले आणि मराठी शाळांना टाळं लावलं, मात्र उर्दू भवन बांधण्यासाठी अतिउत्साह दाखवला, अशा व्यक्तीच्या कृत्याचे तो फक्त मराठी आहे म्हणून आपण समर्थन करता का? यावरती उघड भूमिका घेणार की राजकीय विषय म्हणून बगल देणार असं हे पत्र चित्रा वाघ यांचं। थेट जाऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेतच। प्रणाली, आपण मगाशी पाहिलेला तो मुद्दा आणि त्याचसोबत रेणुका शहाणेंच्या विधानावरती चित्रा वाघ यांनी त्यांना केलेले हे प्रश्न, त्याबद्दल काय सविस्तर सांगाल? साहजिक आहे की मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे। इथं देशाच्या कानाकोपऱ्यातून राज्यातून लोक येत असतात आणि त्यामुळे अनेक वेळा असे प्रश्न निर्माण होतात की असा जाणीवपूर्वक भेद केला जातो आहे का? आपण पत्रकार म्हणून अनेक वेळा अशा बातम्या कव्हर करत असतो, असे प्रसंग बघत असतो, पण त्याला दुसरा सुद्धा एक अँगल असतो आणि तो सुद्धा बघितला पाहिजे। रेणुका शहाणे यांनी जे वक्तव्य केलेलं आहे किंवा त्यांनी जे ट्विट केलेलं आहे त्याच्या टायमिंग बद्दल चित्रा वाघ यांनी प्रश्न निर्माण केलेला आहे। तसंच ज्या पद्धतीनं म्हणजे या सोसायटीच्या अनुषंगानं मी बोलतीये की या सोसायटीमध्ये जे काही प्रकरण घडलं ते कदाचित यापूर्वी झालं असतं तर त्याला असा रंग देण्यात आला नसता, परंतु त्याचं जे टायमिंग आहे ते सुद्धा अतिशय महत्वाचं आहे, जसं चित्रा वाघ म्हणतायत। आणि रेणुका शहाणे यांचा मुद्दा नक्कीच त्या मराठी आहेत, मराठी कलाकार म्हणून त्यांनी इंडस्ट्रीमध्ये एक नाव कमवलेलं आहे, त्यामुळे जर केवळ मराठी असण्यामुळे जर असल्या गोष्टी घडत असतील तर त्यांनी जे ट्विट केलेलं आहे ते समर्थन करू शकतो, परंतु चित्रा वाघ यांनी जे टायमिंग बद्दल विचारलेलं त्याबद्दल सुद्धा विचार करण्यासारखा आहे। मुंबई हे शहर म्हणजे आपण जेव्हा लोकांच्या प्रतिक्रिया घेतो तेव्हा त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की ही देशाची आर्थिक राजधानी कुणी एकाने बनवलेली नाहीये, याच्यामध्ये सगळ्यांचं योगदान आहे, सगळ्यांचं सारखं योगदान आहे आणि प्रत्येकाने एकमेकांच्या योगदानाचा आदर केला पाहिजे। आणि त्यामुळं या शहरामध्ये तरी किमान असे वाद निर्माण व्हायला नको, किमान मुंबईकर तरी या वादाला भीक घालत नाही असंच मला लोकांमध्ये फिरताना जाणवून आलेलं आहे। अगदी बरोबर आहे प्रणाली, धन्यवाद या माहितीसाठी। खरं चित्रा वाघ यांनी हे प्रश्न उपस्थित केले जे रेणुका शहाणे यांनी लोकांना आवाहन केलं होतं, मात्र यावरती चित्रा वाघ म्हणाल्यात की या टायमिंग संदर्भात त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला।